समास 8 तत्वनिरूपण. या समासात आपले जे 4 देह आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण, याविषयी सविस्तरपणे सांगितले आहे. प्रथम 4 वाणींचे वर्णन आहे. नंतर अंतःकरण पंचकातील अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 5 वेगवेगळे कप्पे नसून त्या एकाच अंतःकरणाच्या वृत्ती आहेत. म्हणजे त्यांच्या त्यांच्या कार्यानुसार ही फक्त वेगवेगळी नावं आहेत. तसेच वायुपंचकाचे कार्यानुसार 5 भाग होतात. पंचमहाभूते आपल्या देहात कशी आहेत तेही सांगितलं आहे. अशा प्रकारे संपूर्ण देहाचे विश्लेषण केले आहे. हे समजून घेऊन मी ह्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे ते जाणावे आणि देहबुद्धीचा खोटा मी टाकून देऊन आत्मबुद्धीच्या खऱ्या मीशी एकरूप व्हावे. श्रीराम. नाभीपासून उन्मेष वृत्ती, तेची परा जाणिजे श्रोती, ध्वनी रूप पश्यन्ति हृदयी वसे. कंठापासून नाद झाला, मध्यमा वाचा बोलिजे त्याला, उच्चार होता अक्षराला, वैखरी बोलिजे. नाभिस्थानी परावाचा, तोची ठाव अंतःकरणाचा, अंतःकरण पंचकाचा निवाडा हैसा. निर्विकल्प जे स्फुरण, उगेच असता आठवण, ते जाणावे अंतःकरण, जाणती कळा. अंतःकरण आठवले, पुढे होये नव्हेसे गमले, करू न करू ऐसे वाटले, तेची मन. संकल्प विकल्प तेची मन, जेणे करिता अनुमान, पुढे निश्चयो तो जाण, रूप बुद्धीचे. करीनची अथवा न करी, ऐसा निश्चयोची करी, तेची बुद्धी हे अंतरी, विवेके जाणावी. जे वस्तूचा निश्चय केला, पुढे तेची चिंतू लागला, ते चित्त बोलिल्या बोला यथार्थ मानावे. पुढे कार्याचा अभिमान धरणे, हे कार्य तो अगत्य करणे, ऐशा कार्यास प्रवर्तणे, तोची अहंकारू. ऐसे अंतःकरण पंचक, पंचवृत्ती मिळोन एक, कार्यभागे प्रकार पंचक वेगळाले. जैसे 5ही प्राण, कार्यभागे वेगळाले जाण, नाही तरी वायोचे लक्षण एकची असे. सर्वांगी व्यान नाभी समान, कंठी उदान गुदीय पान, मुखी नासिकी प्राण नेमस्त जाणावा. बोलिले हे प्राण पंचक, आता ज्ञान इंद्रिये पंचक, श्रोत्र त्वचा चक्षु जिह्वा नासिक, ऐसी हे ज्ञानेंद्रिये. वाचा पाणी पाद शिस्न गुद, हे कर्म इंद्रिये प्रसिद्ध, शब्द स्पर्श रूप रस गंध, ऐसे हे विषय पंचक. अंतःकरण प्राण पंचक, ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये पंचक, 5वे विषय पंचक, ऐसी हे 5 पंचके. ऐसे हे 25 गुण, मिळोन सूक्ष्म देह जाण, याचा कर्दम बोलिला श्रवण, केले पाहिजे. अंतःकरण व्यान श्रवण वाचा, शब्द विषये आकाशाचा, पुढे विस्तार वायोचा बोलिला असे. मन समान त्वचा पाणी, स्पर्श रूप हा पवनी, ऐसे हे अडाखे साधुनी, कोठा करावा. कोठा म्हणजे कोष्टक. बुद्धी उदान नयेन चरण, रूप विषयाचे दर्शन, संकेते बोलिले मन, घालून पाहिजे.
चित्त अपान जिव्हा शिस्न रसविषये आप जाण, पुढे ऐका सावधान पृथ्वीचे रूप। अहंकार प्राणघ्राण गुदगंध विषये जाण, ऐसे केले निरूपण शास्त्रमते। ऐसा हा सूक्ष्म देहे पाहता होई जे निसंदेहे, येथे मन घालून पाहे त्यासीच हे उमजे। ऐसे सूक्ष्म देहे बोलिले पुढे स्थूल निरोपिले, आकाश पंचगुणे वर्तले कैसे स्थूली। काम क्रोध शोक मोह भये हा पंचविध आकाशाचा अन्वये, पुढे पंचविध वायो निरोपिला। चलन वळण प्रासारण निरोध आणि अकोचन, हे पंचविध लक्षण प्रभंजनाचे। क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन, हे तेजाचे पंचविध गुण, आता पुढे आप लक्षण निरोपिले पाहिजे। शुक्लित श्रोणित लाळ मूत्र स्वेद, हा पंचविध आपाचा भेद, पुढे पृथ्वी विशद केली पाहिजे। अस्तिमा सत्वचा नाडी रोम, हे पृथ्वीचे पंचविध धर्म, ऐसे स्थूल देहाचे वर्म बोलिले असे। पृथ्वी आप तेज वायो आकाश, हे पाचाचे 25, ऐसे मिळोन स्थूल देहास बोली जेते। तिसरा देह कारण अज्ञान, चौथा देह महाकारण ज्ञान, हे चारी देह निरसता विज्ञान परब्रह्मते। विचारे चौदेहा वेगळे केले, मी पण तत्वा सरिसे गेले, अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी। विवेके चुकला जन्म मृत्य, नरदेही साधिले महत्कृत्य, भक्तियोगे कृत्य कृत्य सार्थक झाले। इति श्री पंचीकरण, केलेची करावे विवरण, लोहाचे झाले सुवर्ण परिसाचे न योगे। हाही दृष्टांत घडेना परिसाचे न परीस करवेना, शरण जाता साधुजना साधूच होईजे। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे तत्वनिरूपण नाम समास 8वा। श्रीराम।